हॅलो, वेलकम बॅक टू रोहिणीज किचन. आज आपण बनवत आहोत व्हेज मोमोज. तर मी इथे आता पत्ताकोबी कापून घेत आहे. एकदम बारीक बारीक कट करायचा आहे, बट मी तसा केला आहे. त्यानंतर आपण कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहात. एकदम बारीक चिरून घेतलेला लसूण आहे. त्यामध्ये कांदा टाकलेला आहे, एक छोटा साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आणि तो टाकला. थोडंसं परतवून घेतलं. त्यानंतर हिरवी मिरची आणि आपण कापलेला पत्ताकोबी टाकलेला आहोत. आणि हा मी फक्त पत्ताकोबीच टाकला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून व्हेजिटेबल ॲड करू शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि त्यानंतर शेजवान सॉस थोडासा टाकला आहे. ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं. शेजवान सॉस टाकल्याच्यानंतर आपण ह्यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत. सोया सॉस तुमच्या आवडीनुसार, पण जास्त करून तुम्ही थोडासा सोया सॉस यूज करा. त्यामुळे थोडासा टँगी फ्लेवर येऊ शकतो. त्यामुळे थोडासा सोया सॉस ॲड केल्यानंतर हे परतून घेतलं आहे छानपैकी. छान असं परतवायचं. असं व्हेजिटेबल कच्च्या नाही लागल्या पाहिजे. काही मोमोजमध्ये व्हेजिटेबल थोड्याशा कच्च्या राहतात, पण इथे मी स्टर फ्राय करून घेतला. त्यानंतर इथे मी टोमॅटो केचप टाकलं आणि आपण हे मैद्याचा डो तयार करून घेतो. त्यासाठी मैदा चाळून घेतला आहे. त्यामध्ये मीठ टाकलं आणि हे पाणी टाकलं आहे. पाणी टाकून छान असा डो मळून घ्यायचा. थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी एकसोबत नाही टाकायचं, नाहीतर पातळ झाल्यावरती आपल्याला पोळी लाटता येणार नाही. त्यासाठी हे छोटे छोटे मळून घ्यायचं. छान असं मळून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये आणि छान असं मळून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पोळ्या लाटायच्या आहेत. आणि हे मोमोज मी स्टीम मोमोज बनवले आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्राय मोमोज किंवा मग अजून डम्पलिंगसारखे जे मोमोज राहतात ते पण करू शकता. हे बघा, मी छानपैकी व्यवस्थित असं मळून घेत आहे. याला जास्त पीठ मळून घेतलं ना तरच तुमचे मोमोज खायला तुम्हाला छान लागतील. आणि त्याचं जे कोटिंग असेल ना ते पण असं जास्त हे होणार नाही, जाड होणार नाही, पातळ असं होईल. आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेल टाकून पण जास्त असं मळून घेते. जेवढं जास्त तुम्ही मळून घ्याल तेवढं ते चांगलं राहील ते पीठ. त्यानंतर बघा, अशी पोळी लाटून घ्यायची आहे. छान अशी पातळ, गोल नाही लाटली तरी चालेल, अशी तुम्ही वाकडी थोडीशी लाटली तरी पण चालेल. नंतर आपण एक ग्लास घेणार आहोत आणि ग्लासनी असे आपण गोल गोल त्याचे चकत्या राहतं तसं करून घ्यायचं. त्यानंतर जे आपण फिलिंग बनवलं होतं ते असं ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आणि मस्तपैकी तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही मोदकचा शेप देऊ शकता. असं मी करंजीसारखा थोडासा शेप बनवला आणि ते जर चिटकलं नाही ना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी लावू शकता आणि मग ते चिटकून द्या, म्हणजे तुमचे मोमोज असं चिटकून जाईल. हे मी पहिल्यांदा असे मोमोज बनवले, तर त्यामुळे हे असं थोडीशी गडबड वगैरे होत राहते, पण खायला एकदम छान आणि टेस्टी लागत होती. तुम्ही सोया सॉस आणि टोमॅटो केचप थोडंसं मिक्स करून पण खाऊ शकता. मी हे शेजवान चटणीसोबत खाल्ले आहे. आणि हे बघा, हे दुसऱ्या प्रकारचा होता, तो असा थोडासा छान झाला होता, त्याची फिलिंग वगैरे दिसत नव्हती. हे मी बनवलं, काही माझ्या भावांनी पण बनवले होते वेगवेगळ्या शेपचे मोमोज. हे अशा प्रकारचे आमचे वेगवेगळ्या पद्धतीचे मोमोज बनवून ठेवले. आणि हे मी स्टीमरमध्ये ठेवले होते इलेक्ट्रिक शेगडीवरती. तुम्हाला वाटलं आता गॅसचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी इलेक्ट्रिक शेगडीवरती केले हे. आणि हे असे मस्तपैकी स्टीम होऊ द्यायचे 15-20 मिनटं. स्टीम झाल्याच्या नंतर असे बंद करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, हे शेगडीचं दाखवतं आहे की कसं बंद करायचं काय, कारण की मी हे पहिल्यांदाच यूज करत होते, मला पण हे माहीत नव्हतं. त्यानंतर बघा, असं शेजवान चटणीसोबत असे मोमोज केले, वेगवेगळ्या प्रकारचे शेपचे मोमोज, अगदी सुंदर. आणि त्याचं वरचं कोटिंगसुद्धा एकदम असं पातळ झालं होतं, असं मैदा वगैरे काही लागत नव्हतं आणि फक्त स्टीम केलेले ना त्याच्यामध्ये फ्राय केले किंवा काय. आणि बघा, हे त्याच्यामधलं फिलिंग वगैरे असे